नमस्कार. कसे आहात? मजेत ना सगळे? सध्या सगळीकडे एकच शब्द ऐकायला मिळतोय, तो म्हणजे लॉकडाऊन. लॉकडाऊन आणि लॉकडाऊन. पण हा लॉकडाऊन कशामुळे आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, तर कोरोना या आजारामुळे. पण कोरोनामुळे काहीच कोरोना अशी आपली अवस्था होता कामा नये. पण तुम्ही बघाल की सर आज आमच्याशी तुम्ही संवाद साधता, या मागचं कारण काय असेल? ते याचं सगळ्यांना माहिती आहे की सगळीकडे कोरोनामुळे सगळीकडे सगळं बंद आहे. आणि या बंद असल्यामुळे या लॉकडाऊनचा, या कोरोना इफेक्टचा आपल्याला जास्तीत जास्त कसा फायदा करून घेता येईल याच्यासाठी आपण आज या एका वेगळ्या माध्यमातून आपण एकमेकांना भेटण्याचा प्रयत्न करणार आहोत. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की गेल्या 15 मार्च पासून सगळीकडे सगळं बंद आहे. पण या संपूर्ण बंदचा आपल्याला आपल्या अभ्यासामध्ये जास्तीत जास्त फायदा करून घ्यायचा आहे. आणि याच्यासाठी आज मी तुमच्याशी या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून आजपासून संवाद साधायला सुरुवात करणार आहे. सगळ्यांना माहिती आहे की आपल्याला या वर्षी म्हणजे इयत्ता 10वीला मी विज्ञान हा जो विषय आहे, सायन्स, या विषयाचं अध्यापन तुम्हाला मी करणार आहे. आणि या विज्ञानाचं अध्यापन करत असताना तुम्हाला सगळ्यांना बऱ्याचशा गोष्टी अशा माहिती आहेत की ज्याप्रमाणे मागच्या वर्षी 9वीला आपल्याला विज्ञानामध्ये 2 पेपर होते, भाग 1 आणि भाग 2, 40-40 मार्काचा आणि 20 मार्काचा प्रात्यक्षिक परीक्षा, असा 100 मार्काचा आपला पेपर मागच्या वर्षी 9वीला असायचा. तसाच पॅटर्न आपल्याला 10वीला या ठिकाणी असणार आहे. तो जो पॅटर्न आहे याच्यासाठी आपल्याला 2 पुस्तकं मात्र यावर्षी, 2 स्वतंत्र पुस्तकं वेगवेगळ्या विभागासाठी, म्हणजे पार्ट 1 भाग 1 साठी 1 टेक्स्टबुक आणि भाग 2 साठी 1 टेक्स्टबुक, असे 2 सेपरेट टेक्स्टबुकचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. आता या टेक्स्टबुकचा जर आपण विचार केला तर भाग 1 ला आपल्याला 10 धडे आहेत आणि भाग 2 पार्ट 2 मध्ये आपल्याला 10 धडे आहे. असे आपल्याला एकूण 20 लेसनचा आपल्याला स्टडी या ठिकाणी करायचा आहे. या 20 धड्यांचा अभ्यास करणं खूप सोपं वाटत असलं तरी त्याची व्याप्ती मात्र मुलांना खूप जास्त आहे. मागच्या वर्षी आपण विज्ञान विषयासाठी एकच पुस्तक पूर्ण वर्षभरामध्ये जवळजवळ 18 धड्यांचा अभ्यास आपण मागच्या वर्षी केला. मागच्या वर्षीचं 2 विषयांनी मिळून पार्ट 1 आणि पार्ट 2 मिळून असणारं एक पुस्तक यावर्षी एका पुस्तकासाठी आहे. याचाच अर्थ आपल्याला या वर्षी अभ्यास कितपत करावा लागणार आहे याची आपल्याला जाणीव आहे. आज आपण सगळ्यात अगोदर भाग 1 यामध्ये काय काय आपल्याला दिलेलं आहे याच्याबद्दल आपण सविस्तर चर्चा करूया. भाग 1 जर आपण बघितला तर भाग 1 याच्यामध्ये आपल्याला भौतिकशास्त्र, ज्याला फिजिक्स असं म्हटलेलं आहे, रसायनशास्त्र, ज्याला केमिस्ट्री असं म्हटलेलं आहे, जीवशास्त्र, ज्याला बायोलॉजी याच्यामध्ये नाही आहे, आपत्ती व्यवस्थापन, डिझास्टर मॅनेजमेंट आणि इन्व्हायरमेंटल सायन्स, या 4 विषयांचा अभ्यास आपल्याला पार्ट 1 मध्ये करायचा आहे. आणि पार्ट 2 मध्ये आपल्याला या ठिकाणी सायन्स 2 मध्ये, पार्ट 2 मध्ये म्हणजे सायन्स 2 मध्ये बायोलॉजी, जीवशास्त्र, त्याच्यानंतर झूलॉजी, प्राणीशास्त्र, केमिस्ट्री, रसायनशास्त्राचा काही अभ्यास, काही भाग आपल्याला त्याच्यामध्ये करायचा आहे. त्याचबरोबर डिझास्टर मॅनेजमेंट आणि स्पेस, अवकाश संदर्भात काही संकल्पना सुद्धा आपल्याला ठिकाणी समजावून घ्यायच्या आहे. तर आपण ज्या वेळेला पहिल्या पार्टचा आपण ज्या वेळेला विचार करतो त्यावेळेला एक गोष्ट आपल्याला अशी लक्षात येते की पहिल्या याच्यामध्ये बरेचसे धडे फिजिक्स आणि केमिस्ट्री याच्यावरती आधारित आहे. मग आपण जर पहिल्या धड्याचा आपण विचार केला तर पहिला धडा आपला हा ग्रॅव्हिटेशनल ऑफ लॉ, गुरुत्वाकर्षणाचे नियम असा आपला आहे. मग याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं तर सगळ्यात महत्वाची गोष्ट याच्यामध्ये आपल्याला आपण सगळ्यात पहिला मुद्दा आपण बघणार आहोत तो म्हणजे ग्रॅव्हिटेशन म्हणजे काय, गुरुत्वाकर्षण म्हणजे काय, व्हॉट इज मीन्ड बाय ग्रॅव्हिटेशन. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला याच्यामध्ये बघायचा आहे तो म्हणजे युनिव्हर्सल ग्रॅव्हिटेशनल लॉ, जो परीक्षेला वारंवार आतापर्यंत विचारला जातो. त्याचबरोबर या धड्यामध्ये महत्वाचा विचारला जाणारा प्रश्न जो मागच्या वर्षी विचारला होता बोर्डाच्या परीक्षेसाठी आणि याही वर्षी विचारला गेला 3 मार्कासाठी,
तो म्हणजे केपलरचे लॉ, केपलरचे 3 नियम, केपलरचे 3 रूल्स तुम्हाला या ठिकाणी दिलेले आहेत आणि या तिघही नियमांचा, या तिघही रूलचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर या लेसन मध्ये आपण पुढे अजून एक महत्वाची कन्सेप्ट बघणार आहोत, ती म्हणजे व्हॅल्यू ऑफ जी, गुरुत्वीय मूल्य. हे व्हॅल्यू ऑफ जी पृथ्वीच्या अर्थ सरफेस वरती कशी आहे, अर्थ सरफेस पासून काही किलोमीटर अंतरावरती गेल्यावरती कशी आहे, पृथ्वीच्या इनसाइड द अर्थ, इनसाइड द क्रस्ट, पृथ्वीच्या आतमध्ये गेल्यावरती ती कशी आहे, या गोष्टींचा विचार याच्यामध्ये करायचा. आणि याच्यावरती सुद्धा बऱ्याच वेळेला 3 मार्काचा प्रश्न विचारला जातो. फॅक्टर अफेक्टिंग ऑन द व्हेरिएशन ऑफ द जी, गुरुत्वीय मूल्यावरती परिणाम करणाऱ्या घटक, याच्यावरती प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर या धड्यातला बऱ्याच वेळा तुम्हाला तुमच्या शाळेतल्या बऱ्याच प्रश्नपत्रिकांमध्ये, वेगवेगळ्या परीक्षांमध्ये भेटणारा महत्वाचा प्रश्न म्हणजे डिफरन्शिएट बिटवीन मास अँड वेट, वजन आणि वस्तुमान याच्यातला फरक. पुढे तुम्हाला याच्यामध्ये अजून एक महत्वाचा मुद्दा पुढे येतोय, जो आपण 9वीला शिकलेलो आहोत पहिल्या लेसन मध्ये, फ्री फॉलिंग, ज्याला मुक्त पतन असं म्हटलेलं आहे. शेवटची कन्सेप्ट इस्कॅप व्हेलॉसिटी, मुक्ती वेग ज्याला म्हटलं जातं. एवढ्या सगळ्या बारीक सारीक सगळ्या मुद्द्यांचा अभ्यास आपल्याला पहिल्या धड्यामध्ये करायचा. आता आपण जातोय दुसऱ्या लेसनकडे, ज्याचं नाव आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट म्हणजे मूलद्रव्याचं होणारं वर्गीकरण. या लेसनला खऱ्या अर्थाने रसायनशास्त्राचा आत्मा, सोल ऑफ द केमिस्ट्री असं म्हटलं जातं. मग या लेसन मध्ये आपल्याला सगळ्यात अगोदर काय बघायचं आहे, एलिमेंट्स म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय एलिमेंट्स, व्हॉट आर द टाइप्स ऑफ एलिमेंट, त्यांचे प्रकार कोणकोणते आहेत, त्यांचं वर्गीकरण कसं आहे, आणि मग या मूलद्रव्यांचं क्लासिफिकेशन करण्याचा प्रयत्न कोणी कोणी केला. याच्यामध्ये आपल्याला प्रामुख्याने 3 शास्त्रज्ञांचा अभ्यास करायचा आहे. पहिला आहे डोबेरायनर, दुसरा न्यूलँड्स आणि तिसरा मेंडेलिव्ह. मग डोबेरायनरचे ट्राइब्स, मग याच्यामध्ये तुम्हाला परीक्षेला विचारला जाणारा प्रश्न, डिफाइन द ट्राइब्स, त्रिकांची व्याख्या स्पष्ट करा. डोबेरायनरच्या त्रिकांचा नियम विचारला जातो परीक्षेसाठी 2 मार्कासाठी. बऱ्याच वेळेला परीक्षेला 2 मार्कासाठी डोबेरायनरच्या त्रिकांचा नियम विचारला गेलेला आहे. आणि ज्या ज्या वेळेला हा नियम विचारला जाईल त्या वेळेला हा नियम लिहिताना याचं एक उदाहरण लिहिणं तुम्हाला गरजेचं आहे. त्याचबरोबर एक व्याख्या याच्यामध्ये विचारली जाते, ट्राइडची व्याख्या, त्रिक म्हणजे काय, हाही प्रश्न याच्यामध्ये विचारला जातो. त्याच्यानंतर पुढचा महत्वाचा प्रश्न, न्यूलँड्स ऑक्टॅव्स ऑफ लॉ, न्यूलँडच्या अष्टकांचा नियम, तोही आपल्याला याच्यामध्ये बघायचा आहे. त्याचबरोबर लिमिटेशन्स ऑफ द न्यूलँड ऑक्टॅव्स लॉ, न्यूलँडच्या अष्टकाच्या नियमांची ज्या त्रुटी आहेत ते आपल्याला बघायचं आहे. आणि तिसरा महत्वाचा मुद्दा या धड्यातला तो म्हणजे मेंडेलिव्हज पिरियोडिक टेबल. या मेंडेलिव्हजनी रसायनशास्त्रामध्ये किंवा मूलद्रव्यांचं वर्गीकरण करण्यामध्ये जी क्रांती घडवून आणली त्याचा सविस्तर अभ्यास याच्यामध्ये करायचा. मग याच्यामध्ये आपल्याला बघायचंय पिरियोडिक लॉ ऑफ मेंडेलिव्हज टेबल बघायचं. परीक्षेला, बोर्डाच्या परीक्षेला यावर्षी विचारला गेलेला आहे मेंडेलिव्हज पिरियोडिक लॉ 1 मार्कासाठी. त्याचबरोबर मेरिट्स याचे आपल्याला बघायचे आहेत. याचे मेंडेलिव्हजच्या आवर्त सारणीचे गुण आणि दोष याच्यावरती खूपदा परीक्षेला प्रश्न विचारले गेलेले आहेत. आणि मग याचा आपण ज्या वेळेला विचार करतो मेरिट्स अँड डिमेरिट्स, मागच्या वर्षीचा जर तुम्ही आपण बोर्डाचा पेपर आपण बघितलं तर मागच्या वर्षीच्या बोर्डाच्या पेपरमध्ये आपल्याला लक्षात येईल का मेंडेलिव्हजचे मेरिट्स विचारले गेलेले होते. त्याचबरोबर पुढे जाऊन या लेसन मध्ये आपल्याला बघायचं मॉडर्न पिरियोडिक टेबल, जो हेनरी मोसले नावाच्या शास्त्रज्ञाने इंट्रोड्यूस केलेला आहे. आणि याच्यामध्ये त्यांनी इंट्रोड्यूस करताना ॲटॉमिक नंबर या कन्सेप्टचा वापर करून अणुअंकांच्या आधारावरती त्यांनी मूलद्रव्यांचं वर्गीकरण केल्याचं आपल्याला लक्षात येतं. त्याचबरोबर पुढे जाऊन आपल्याला या लेसनमध्ये व्हॅलन्सी नावाची संकल्पना जी आपण 8वी 9वीला आपण बघितलेली आहे तिच्याबद्दल आपल्याला अधिक चर्चा याच्यामध्ये करायची आहे. त्याचबरोबर याच्यातला महत्त्वाचा मुद्दा तो म्हणजे ॲटॉमिक रेडियस, अणु त्रिज्या, याच्यावरती बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो. याच्यावरती ॲटॉमिक रेडियसवरती वारंवार सातत्याने विचारला जाणारा प्रश्न, ॲटॉमिक रेडियस इज गोज ऑन इन्क्रीजिंग ऑर डिक्रीजिंग फ्रॉम लेफ्ट टू राईट. या वर्षी हा प्रश्न साठी विचारला गेला आणि बऱ्याच वेळेला हा प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर याच्यातला पुढचा मुद्दा आहे मेटॅलिक आणि नॉन मेटॅलिक कॅरेक्टर्स. एवढ्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपण या ठिकाणी दुसऱ्या धड्यामध्ये करणार आहोत. दुसरा धडा जो आपला आहे हा 4 मार्कासाठी कंपल्सरी आहे आणि विथ ऑप्शन 6 मार्कासाठी विचारला जातो. त्याचबरोबर तिसरा लेसन आपल्याला बघायचा, अतिशय सोपा लेसन, पिरियोडिक केमिकल रिॲक्शन्स वरती जो धडा आहे, रासायनिक अभिक्रिया
आणि रासायनिक अभिक्रियांचे प्रकार. आता आपल्याला तिसरा धडा बघायचा, अतिशय सोपा धडा. तिसरा धडा तो आहे केमिकल रिॲक्शन्स, रासायनिक अभिक्रिया आणि रासायनिक अभिक्रियांचे प्रकार. कंपल्सरी 3 मार्क आणि विथ ऑप्शन 5 मार्कासाठी हा लेसन विचारला जातो. याच्यामध्ये मग आपण काय बघणार, सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा की केमिकल रिॲक्शन्स म्हणजे काय, रासायनिक समीकरण म्हणजे काय, कोणत्या प्रिकॉशन्स रासायनिक समीकरण केमिकल इक्वेशन लिहिताना घ्यायच्या, त्याचबरोबर फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन द रेट ऑफ केमिकल रिॲक्शन्स, रासायनिक अभिक्रियेच्या वेगावर परिणाम करणारे घटक याच्याविषयी आपण अधिक चर्चा करणार आहोत. त्याचबरोबर या लेसनमध्ये आपल्याला बघायचे टाइप्स ऑफ केमिकल रिॲक्शन्स. मग याच्यामध्ये आहे तुमचे रासायनिक अभिक्रियांचे प्रकार, याच्यामध्ये कॉम्बिनेशन रिॲक्शन आहे, डिकम्पोजिशन आहे, डिस्प्लेसमेंट आहे, डबल डिस्प्लेसमेंट आहे, ऑक्सिडेशन आहे, रिडक्शन आहे. त्याचबरोबर महत्त्वाचा प्रश्न वारंवार विचारला जाणारा तो म्हणजे डिफरन्शिएट बिटवीन एक्झोथर्मिक आणि एंडोथर्मिक रिॲक्शन, उष्मादायी आणि उष्माग्राही अभिक्रिया, याच्याशी आपण अधिक चर्चा या ठिकाणी करणार आहोत. त्याचबरोबर ऑक्सिडेशन, ऑक्सिडीकरणाची अभिक्रिया, रिडक्शन, क्षपणाची अभिक्रिया, आणि यावरची बोर्डाला विचारलेला प्रश्न रेडॉक्स रिॲक्शन, रेडॉक्स अभिक्रियेवरती प्रश्न विचारला जातो. त्याचबरोबर या धड्यामध्ये आपल्याला पुढे बघायचं आहे करोजन, ज्याला क्षरण असं म्हटलं जातं. या वर्षीच्या परीक्षेत 3 मार्काचा प्रश्न विचारलेला होता. व्हॉट इज मीन बाय करोजन, व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ द रस्ट अँड व्हॉट आर द केमिकल फॉर्म्युला ऑफ द रस्ट, हा एक मुद्दा याच्यामध्ये आहे. त्याचबरोबर छोटासा प्रश्न वॉटर ऑफ क्रिस्टलायझेशन आणि रॅन्सिडिटीच्या संदर्भात एक मुद्दा, खवटपणा ज्याला म्हटलेला आहे. एवढ्या सगळ्या गोष्टींचा विचार आपण या दुसऱ्या लेसनमध्ये करणार आहोत. तिसरा लेसन झाल्यानंतर आता आपल्याला बघायचं आहे चौथा लेसन. चौथा लेसन भौतिकशास्त्राचा फिजिक्सचा पाठ आहे. समजण्यासाठी अतिशय किचकट असा धडा आहे, ज्याचं नाव आहे इलेक्ट्रिक करंट, विद्युत धारा. सगळ्यात पहिल्यांदा आपण बघणार आहोत की हा धडा आहे कंपल्सरी 5 मार्कासाठी आणि 5 मार्क विथ ऑप्शन हा धडा येतो 7 मार्कासाठी. या धड्यावरती एक प्रश्न 5 मार्काचा जो लॉंग क्वेश्चन्स आहेत आणि 3 मार्काचा क्वेश्चन बऱ्याच वेळेला विचारला गेलेला आहे. सगळ्यात पहिल्यांदा याच्यामध्ये बघायचं आहे विद्युत धारा म्हणजे काय, इलेक्ट्रिक करंट म्हणजे काय. त्याचबरोबर या लेसनमध्ये 3 महत्त्वाचे नियम आपल्याला बघायचे. फ्लेमिंग्स लेफ्ट हँड रूल बघायचा आहे, फ्लेमिंग्स राईट हँड रूल बघायचा आहे, आणि लेफ्ट हँड थंब रूल, डाव्या हाताच्या अंगठाचा नियम हे बघायचं आहे. त्याचबरोबर सॉलिनॉइड नावाची कन्सेप्ट आहे, नाल कुंतल ज्याला म्हटलं जातं, ते आपल्याला बघायचं आहे. त्याचबरोबर इलेक्ट्रिक इफेक्ट ऑफ मॅग्नेटिक करंट, विद्युत चुंबकीय परिणाम. त्याचबरोबर हिटिंग इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट, विद्युत धारेचा औष्णिक परिणाम, ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर AC आणि DC करंट हे बघायचं आहे. दोघांमध्ये म्हणजे दिष्ट विद्युत धारा आणि प्रत्यावर्ती विद्युत धारा यांच्यातला फरक आपल्याला याच्यामध्ये बघायचा आहे. त्याच्यानंतर पुढे जाऊन आपल्याला या लेसनमध्ये महत्त्वाचा प्रश्न 3 मार्काचा किंवा 5 मार्काचा प्रश्न तो म्हणजे कन्स्ट्रक्शन वर्किंग ऑफ इलेक्ट्रिक मोटार, चे ॲप्लिकेशन परीक्षेला विचारले जातात 5 मार्कासाठी. आणि शेवटचा मुद्दा तो म्हणजे याच्यामधला तो इलेक्ट्रिक जनरेटर, विद्युत जनित्र. एवढ्या मुद्द्यांचा विचार आपण ह्या धड्यामध्ये करणार आहोत. आता पाचवा लेसन ज्याचं नाव आहे हीट, उष्णता. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा बघायचा तो म्हणजे उष्णता म्हणजे काय, व्हॉट इज मीन बाय हीट, व्हॉट इज द युनिट ऑफ हीट. त्याच्यानंतर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ हीट, उष्णतेचं स्थानांतरण कशा पद्धतीने होतं. त्याच्यानंतर हुब्स ॲपरेटस आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर या धड्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न ॲनॉमलस बिहेवियर ऑफ द वॉटर, पाण्याचे होणारं असंगत आचरण, हे सुद्धा आपल्याला याच्यामध्ये बघायचं आहे. एवढ्या मुद्द्याचा आपण या ठिकाणी बघणार आहोत. हीट ट्रान्सफॉर्मेशन, एक्सचेंज ऑफ द हीट, हा एक महत्त्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे. उष्णतेचं होणारं स्थानांतरण, मग ते कशा पद्धतीने होतं, मेटल टू मेटल कसं होतं, मेटल टू अदर ऑब्जेक्ट कसं होतं, या सगळ्या गोष्टींचा विचार याच्यामध्ये करायचा. त्याच्यानंतर या लेसनचा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट तो म्हणजे ह्युमिडिटी आणि ड्यू पॉईंट, दवबिंदू आणि आर्द्रता, याच्यावरती बऱ्याच वेळेला प्रश्न विचारले जातात. एवढ्या सगळ्या मुद्द्यांचा विचार करायचा. हा धडा बोर्डासाठी कंपल्सरी 3 मार्क आणि जास्तीत जास्त 5 मार्काचा विचारला जातो. यावर्षी याच्यावरचा एक प्रश्न, ग्राफचा जो प्रश्न तुमच्या धड्याच्या खाली दिलेला आहे, हा प्रश्न 3 मार्काला विचारला गेलेला होता. पुढे आपण जातो लेसन नंबर 6 कडे.
आता आपल्याला 6व्या लेसन बद्दल चर्चा करायची. लेसन नंबर 6 आणि लेसन नंबर 7. लेसन नंबर 6 लेन्सेस आणि लेसन नंबर 7 रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट. हे दोघेही लेसन परस्परांवर डिपेंड आहे. आपण 9वीला जो 11वा लेसन आपण शिकलो मिरर अँड टाइप्स ऑफ मिरर, त्याचा पुढचा पार्ट आपल्याला लेन्सेस या लेसन मध्ये शिकवतो. मग याच्यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा बघणार व्हॉट इज मीन बाय लेन्स. भिंग म्हणजे काय, व्हॉट आर द टाइप्स ऑफ लेन्स, भिंगाचे प्रकार कोणते, व्हॉट आर द युजेस ऑफ लेन्सेस, भिंगाचे प्रकार, भिंगाचे उपयोग कोणकोणते आहेत लेन्सेसचे, त्याचबरोबर कोणकोणते डिफेक्ट्स आपल्याला होतात, आपलं स्ट्रक्चर ऑफ द ह्युमन आहे, मानवी डोळ्याची रचना आपल्याला बघायची, यावर्षी विचारला गेलेला प्रश्न आहे. त्याच्यानंतर या लेसनमध्ये आपल्याला बघायचं आहे ट्विंकलिंग ऑफ द स्टार्स, महत्त्वाचा मुद्दा, महत्त्वाचा प्रश्न याच्यावरती विचारला जातो, ट्विंकलिंग ऑफ द स्टार्स. त्याच्यानंतर या लेसनमध्ये आपल्याला बघायचं आहे कंपाऊंड मायक्रोस्कोप, सिंपल मायक्रोस्कोप, यांच्यामध्ये लेन्सेसचा वापर कसा होतो, चष्म्यामध्ये कसा केला जातो, स्पेक्टॅकल्समध्ये कसा केला जातो, या सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा विचार याच्यामध्ये करायचा आहे. त्याचबरोबर रिफ्रॅक्शन कसं होतं, फ्रॉम रिअर मीडियम टू डेन्सर मीडियम, डेन्सर मीडियम टू रिअर मीडियम, निर्वात पोकळीतून हवा या माध्यमात कसं होतं, हवा माध्यमातून निर्वात पोकळीत कसं होतं, ते आपल्याला बघायचं आहे. त्याचबरोबर काचेच्या चिपेचा प्रयोग, ग्लास स्लॅबचा एक एक्सपेरिमेंट आहे जो यावर्षी 3 मार्कासाठी बोर्डाच्या परीक्षेला विचारला गेलेला आहे, तोही आपल्याला बघायचा आहे. रिफ्रॅक्शन ऑफ द लाईट, याच्यामध्ये आपण यातल्या काही कन्सेप्ट आपण बघणार आहोत, रिफ्रॅक्शन बघणार आहोत. फॉर्मेशन ऑफ द रेनबो आहे, इंद्रधनुष्य कसा निर्माण होतो. त्याचबरोबर मी सांगितलं ट्विंकलिंग ऑफ द स्टार्स, ताऱ्यांचं लुकलुकणं आहे, हे याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे. अशा अनेक प्रकाश आणि प्रकाशाच्या संदर्भात लाईट्स अँड रिलेटेड टू द लाईट्स कन्सेप्ट्स आपण याच्यामध्ये बघणार आहोत. त्याचबरोबर लेन्सेस 6 लेसनमध्ये कन्सेप्ट रिलेटेड टू द लेन्सेस, भिंगाशी संदर्भात संकल्पना आपल्याला बघायची आहे. मग याच्यामध्ये पोल आहे, प्रिन्सिपल ॲक्सिस आहे, प्रिन्सिपल फोकस आहे, फोकल लेंथ आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला 6व्या लेसनमध्ये आणि 7व्या लेसनमध्ये बघायच्या आहे. या दोघंही लेसनचा आपण पॅरलली स्टडी करायचा आहे. ज्याला लेसन नंबर 6 हा याचं बेटर अंडरस्टँडिंग झालेलं असेल त्याला लेसन नंबर 7 समजणार आहे. एक प्रॉब्लेम याच्यावरती 100% विचारला जातो, मॅग्निफिकेशन ऑफ द लेन्सेस याच्यावरती एक विचारला जातो, पॉवर ऑफ द लेन्स याच्यावरती एक आहे. त्याच्यानंतरून डायग्रॅम्स कशा मिळतात, रे डायग्रॅम कशा आहेत, किरणाकृती कशा आहेत, याच्यावरती बऱ्याच वेळेला प्रश्न विचारला जातो. या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत. या दोघंही धड्यांचा जर आपण विचार केला तर कंपल्सरी 10 मार्क आणि विथ ऑप्शन 15 मार्क या धड्यावरती विचारले जातात. पुढचा सगळ्यात महत्त्वाचा आणि सगळ्यात मस्त धडा तो म्हणजे मॅटॅलर्जी, ज्याला धातू विज्ञान असं म्हटलं जातं. याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा पहिला अतिशय सोपा प्रश्न आपल्याला बघायचा आहे, तो म्हणजे डिफरन्स बिटवीन मेटल अँड नॉन मेटल, धातू आणि अधातू याच्यातला फरक स्पष्ट करा. त्याच्यानंतर आपल्याला बघायचं आहे की धातूंची होणाऱ्या अभिक्रिया, रिएक्शन्स ऑफ द मेटल्स. मग याच्यामध्ये आपण बघणार आहोत की मेटलची ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया, मेटलची हॉट वॉटर बरोबर होणारी अभिक्रिया, मेटलची ऍसिड्स बरोबर होणारी अभिक्रिया. मग याच्यामध्ये परत आपल्याला बघायचं आहे ऍसिड्स म्हटल्यावरती हायड्रोक्लोरिक ऍसिड बरोबर आहे, सल्फ्युरिक ऍसिड बरोबर आहे, नायट्रिक ऍसिड बरोबर आहे, काय प्रोडक्ट मिळतात ते आपल्याला बघायचं आहे. त्याच्यानंतर क्लोराइड्स बरोबर होणारी अभिक्रिया आपल्याला बघायचं आहे. या अभिक्रिया मेटलच्या, त्याचबरोबर नॉन मेटलच्या सुद्धा अभिक्रिया आहेत. कार्बन डायऑक्साईड बरोबर होणारी अभिक्रिया, ऑक्सिजन बरोबर होणारी अभिक्रिया, नंतर ऍसिड्स बरोबर होणारी अभिक्रिया नॉन मेटलच्या, या सगळ्या बारीक सारीक गोष्टींचा विचार आपल्याला याच्यात करायचा. त्याचबरोबर या धड्यामध्ये महत्त्वाचा मुद्दा आपल्याला बघायचा आहे एक्स्ट्रॅक्शन्स ऑफ द ॲल्युमिनियम, ॲल्युमिनियमचं निष्कर्षण कसं करायचं. या धड्यामध्ये खूप छोट्या छोट्या व्याख्या, खूप छोट्या छोट्या डेफिनेशन्स ह्या विचारल्या जातात मेटॅलर्जीवरती. गँगी म्हणजे काय, त्याच्यानंतर आपली मृदा अशुद्धी ज्याला गँगी म्हटलं जातं, त्याच्यानंतर फिल्ट्रेशनच्या मेथड्स तुम्हाला विचारल्या जातात. विल्फ्रे मेथड आहे, टेबल फ्लाय मेथड आहे, याच्यावरती तुम्हाला प्रश्न आहे. त्याचबरोबर मेटॅलर्जी म्हणजे धातुविज्ञान म्हणजे काय, ओर्स धातुक म्हणजे काय याच्यावरती आहे. मिनरल्स, व्हॉट इज मीन बाय मिनरल्स, खनिजांची व्याख्या तुम्हाला विचारली जाते. त्याचबरोबर रोस्टिंग आणि कॅल्सिनेशन या 2 संकल्पना या ठिकाणी आहेत, त्याला भंजक असं म्हटलं जातं, याच्यावरती बरेच वेळेला प्रश्न विचारला जातो.
आणि शेवटचा मुद्दा याच्यावरती विचारला जातो तो म्हणजे ज्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत टू स्टॉप द करोजन, क्षरण थांबवण्याच्या, मग ॲलोईंग आहे, टायनिंग आहे, त्याच्यानंतर इलेक्ट्रोफ्लेटिंग आहे, या सगळ्या छोट्या छोट्या कन्सेप्ट याच्यामध्ये विचारल्या जातात. या धड्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न जो आहे तो आहे एक्स्ट्रॅक्शन्स ऑफ द ॲल्युमिनियम. ॲल्युमिनियम या धातूचं होणारं निष्कर्ष. खूपदा हा प्रश्न परीक्षेला विचारला गेलेला आहे 5 मार्कासाठी. आणि हे आपल्याला कसं करायचं ते आपण सगळ्या ठिकाणी बघणार आहोत. सगळ्यात जास्त वेटेज या लेसनसाठी दिलेलं आहे. कंपल्सरी 7 ते 8 मार्क या धड्यावरती आपल्याला प्रश्न विचारले जातात आणि विथ ऑप्शन 12 ते 13 मार्क याच्यावरती असतात. पुढचा धडा आपण बघतोय तो म्हणजे 9वा धडा आपला कार्बन कंपाऊंड्स, कार्बनी संयुग. याचा काही भाग आपण 9वीला बघितलेला आहे. मग याच्यामध्ये आपण बघितले हायड्रोकार्बन्स म्हणजे काय, हायड्रोकार्बनचे प्रकार कोणते आहेत, अल्केन म्हणजे काय, अल्किन म्हणजे काय, अल्काइन्स म्हणजे काय, सॅच्युरेटेड अनसॅच्युरेटेड काय आहे, संतृप्त असंतृप्त याच्यातला फरक आहे. त्याच्यानंतर आयुपीएससी नॉमेनक्लेचर आहे तेही आपल्याला बघायचं आहे. फंक्शनल ग्रुप्स म्हणजे फंक्शनल ग्रुपच्या प्रॉपर्टीज आपल्याला बघायच्या. मग याच्यामध्ये कोणकोणते फंक्शनल ग्रुप्स येतात, कीटोन आहे, अल्कोहोल आहे, अल्डिहाइड्स आहेत, क्लोराइड्स आहेत, हॅलोजन्स आहेत, इथर आहे, इस्टर्स आहेत. या सगळे फंक्शनल ग्रुप आहेत. व्हॉट आर द प्रॉपर्टीज ऑफ द फंक्शनल ग्रुप, फंक्शनल ग्रुपच्या प्रॉपर्टीज कोणकोणत्या आहेत हेही आपल्याला याच्यामध्ये बघायचं. म्हणजे या सगळ्या बारीक बारीक गोष्टींचा विचार आपण याच्यामध्ये करणार आहोत. आणि याकडे याचा अभ्यास करत असताना याच्यामध्ये रिॲक्शन तुम्हाला दिलेली इस्टरिफिकेशनची अतिशय महत्त्वाची रिॲक्शन आहे. त्याचबरोबर या धड्यावरती 3 मार्काचा कंपल्सरी विचारला जाणारा प्रश्न तो म्हणजे कोणता, आयुपीएससी नॉमेनक्लेचर. आयुपीएससी पद्धतीने नामकरण कर. 3 हायड्रोकार्बन्स दिलेले असतात आणि त्यांचं आयुपीएससी नेम आपल्याला ठिकाणी लिहायचं असतं. म्हणजे असे अनेक प्रश्न या धड्यावरती विचारले जातात. काही धडा तसा परीक्षेच्या दृष्टिकोनातनं सोपा आहे, पण बरेच लोक या धड्याचा अभ्यास व्यवस्थित करत नाही. कारण की आयुपीएससी नॉमेनक्लेचर ही सिस्टम बऱ्याच लोकांना कळत नाही. पण खूप सोप्या पद्धतीने आपण या ठिकाणी घेणार आहोत जेणेकरून जास्तीत जास्त मार्क्स तुम्हाला याच्यात मिळतील. या धड्यातला शेवटचा पॉईंट आहे तो म्हणजे पॉलिमर्स. मग या पॉलिमर्समध्ये मोनोमर म्हणजे काय, त्याला बहुबारिकीकरण म्हटलं जातं. सिंगल मोनोमर म्हणजे काय, डबल पॉलिमर म्हणजे काय, पॉलिथिन आहेत, इथिलीन आहेत, यांचे स्ट्रक्चर्स आपल्याला बघायचे. अशा सगळ्या कन्सेप्ट आपण 9व्या धड्यामध्ये बघूया. आता आपला पार्ट 1चा शेवटचा धडा स्पेस मिशन. आता या धड्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे तर अवकाशामध्ये जे सेलेस्टियल ऑब्जेक्ट आहे, ज्या खगोलीय वस्तू आहेत आणि या खगोलीय वस्तूंच्या संदर्भात घडणाऱ्या घटना आपल्याला बघायच्या. मग आपल्या अवकाशामध्ये फिरणारी उपग्रह कसे फिरतात आणि आपल्याला कसे दिसतात त्याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये नारायणगाव इथं खोदड या ठिकाणी असणारी जी टेलिस्कोप आहे, हबल टेलिस्कोप, याचाही आपल्याला अभ्यास याच्यामध्ये करायचा आहे. त्याचबरोबर गॅलिलिओने तयार केलेले टेलिस्कोप्स आहेत, याचा अभ्यास आपल्याला करायचा आहे. त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा या लेसनमधला तो म्हणजे स्पेस डेब्रिज, अवकाशीय कचरा. या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. 3 मार्कासाठी हा धडा आपल्याला आहे. या धड्यावरती 1 फिल इन द ब्लँक्स कंपल्सरी विचारलीच जाते. दरवर्षी, मागच्या वर्षी होती, जुलैच्या एक्झाममध्ये होती आणि मार्चच्या एक्झामला आतापर्यंत झालेल्या 3ही परीक्षांना याच्यावरती रिकामी जागा विचारली गेलेली आहे. त्याच्यामुळे याचा व्यवस्थित अभ्यास करणं गरजेचं आहे. अशा पद्धतीने आपल्याला वर्षभरामध्ये पार्ट 1 मध्ये 10 धडे शिकायचे. आता या 10 धड्यांचा अभ्यास करताना काळजीपूर्वक धडे वाचणं सगळ्यात क्रमप्राप्त आहे. 10वीच्या मुलांना सायन्स विषयात कमी मार्क्स मिळतात. मग याच्यासाठी बेस्ट ऑप्शन काय आहे, यू कॅन फॉलोज ओनली टेक्स्टबुक. तुम्ही फक्त पाठ्यपुस्तकच वापरा, पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आपल्याला सगळ्या गोष्टी PDF जे नोट्स आहेत त्याही प्रोव्हाइड्स केल्या जातील, पण अजून इतर गोष्टी ज्या ज्या काही असतील त्या मी जसं तुम्हाला इन डिटेलमध्ये आपण बघणार आहोत त्यावेळेला सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील. आशा करतो तुम्हाला पहिल्या सेक्शन 1 मधल्या सगळ्या धड्यांची प्राथमिक स्वरूपात
प्रायमरी इंट्रोडक्शन्स मी तुम्हाला दिलेली आहे. आता आपण पार्ट 2च्या दुसरा जो आपला भाग आहे सायन्स 2चा, याच्यामध्ये सुद्धा आपल्याला 10 लेसन्स आहे. त्या 10 लेसन्सचा स्टडी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. आशा करतो की सगळ्यांनी पुस्तकं घेतलेली असतील, ते पुस्तकं ती बघा, नसतील तर ई बालभारतीच्या वेबसाईटवरती जा, ती पुस्तकं डाउनलोड करा आणि त्याचा अभ्यास सुरू करा. आपल्याकडे वेळ कमी आहे, नंतर खूप सगळं फास्ट होणार आहे, तर या काळात जेवढा अभ्यास आपल्याला करता येईल त्याचा अभ्यास सगळ्यांनी करायचा आहे. तेव्हा आता थांबतो. वी विल स्टॉप हिअर. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद. ओके, बाय.